प्रश्न क्रमांक 8. टिंबटिंब हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. आता इंग्लिशमध्ये आपण प्रश्न हा वाचूया. डॅश इज अ कॉमन गोल ऑफ बोथ पॉझिटिव्हिस्टिक अँड पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोचेस टू रिसर्च. म्हणजे खालील इथं उद्देश दिलेले आहेत बघा, ABCD असे उद्देश दिलेले आहेत. तर ते कोणते सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे उद्देश आहेत असं प्रश्न विचारलेला आहे. आता पहिला उद्देश आपण वाचूया. संशोधन प्रक्रियेमधून व्यक्तिसापेक्षता पूर्णता काढून टाकणे. दुसरा उद्देश नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रियगोचर घटनेला समजावून घेणे. तिसरा वैयक्तिक मते अनुभवजन्य पुराव्यातील विश्वास यांना प्राधान्य देणे. आणि चौथा संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा डेटा वापरणे टाळणे. असे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. आता सर्व पर्याय आपण वरून पाहणार आहोत. तर ए पर्याय जो आहे, संशोधन प्रक्रियेतून व्यक्तिनिष्ठता पूर्णपणे काढून टाकणे, हा पर्याय चुकीचा आहे. आता का चुकीचा आहे हा पर्याय? कारण पॉझिटिव्हिजम मध्ये वस्तुनिष्ठता ऑब्जेक्टिव्हिटीला महत्त्व दिले जाते, व्यक्तिसापेक्षतेला महत्त्व दिले जात नाही. त्यामुळं पोस्ट पॉझिटिव्हिजम मान्य करतं की पूर्णपणे बायस किंवा सब्जेक्टिव्हिटी दूर करणे शक्य नाही, पण संशोधकाची पार्श्वभूमी, अनुभव आणि निरीक्षण याच्या काही प्रमाणात त्याचे प्रभाव पडतो. त्यामुळे व्यक्तिसापेक्षता हा शब्द या ठिकाणी आले असल्यामुळं हे पहिला उद्देश जो आहे तो चुकीचा आहे. आता दुसरा उद्देश आपण या ठिकाणी पाहणार आहोत की नवीन ज्ञानाचा शोध घेणे, म्हणजे टू डिस्कवर न्यू नॉलेज अँड कॉन्ट्रीब्यूट टू द अंडरस्टँडिंग ऑफ फेनॉमेना. म्हणजे हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. कारण पॉझिटिव्हिस्टिक म्हणजे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक या दोन्ही संशोधन दृष्टिकोनांचा मुख्य उद्देश काय असतं, तर नवीन ज्ञान शोधणे, वास्तवातील घटना समजून घेणे, संशोधनाद्वारे सत्याजवळ पोहोचणे, वैज्ञानिक पद्धतीचे निष्कर्ष काढणे. म्हणजे नवीन ज्ञानाचा शोध घेणे हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. बी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. आता सी पर्याय जो दिलेला आहे तर तो का चूक आहे? तर सी पर्याय असा आहे पहा की वैयक्तिक मते आणि अनुभवजन्य पुराव्यातील विश्वास यांना प्राधान्य देणे. आता हा पर्याय चुकीचा आहे, कारण दोन्ही दृष्टिकोन म्हणजे एम्पिरिकल एव्हिडन्स, पुरावे, डेटा, निरीक्षण यांना हा पर्याय मध्ये महत्त्व दिले आहे. मात्र वैज्ञानिक संशोधन वैयक्तिक मतांवर आधारित नसते. संशोधनात डेटा, तथ्य, निरीक्षण यावर भर असतो. त्यामुळे पर्सनल ओपिनियनला प्राधान्य देणे हे वैज्ञानिक संशोधनाच्या विरोधी आहे. त्यामुळे वैयक्तिक मते हे चुकीचं आहे, हा पर्याय चुकीचा आहे. आता डी जो पर्याय आहे की संशोधनात कोणताही डेटा वापरणे टाळणे. आता एक लक्षात घ्या की हा पर्याय तर पूर्णपणे चुकीचा आहे. तर कशामुळे चुकीचा आहे? तर संशोधनामध्ये कोणतेही संशोधन हे डेटाशिवाय होऊ शकत नाही. पॉझिटिव्हिजममध्ये प्रामुख्याने क्वांटिटेटिव्ह डेटा वापरला जातो आणि पोस्ट पॉझिटिव्हिजममध्ये क्वांटिटेटिव्ह प्लस क्वालिटेटिव्ह दोन्हीही डेटा वापरले जातात. म्हणून डेटा टाळणे हे संशोधनाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. त्यामुळं डी हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे.
त्यामुळं टिंबटिंब हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचा एक समावेश उद्देश आहे. याचं उत्तर आहे नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रियगोचर घटनेला समजावून घेणे. म्हणजे काय तर टू डिस्कवर न्यू नॉलेज अँड कॉन्ट्रीब्यूट टू द अंडरस्टँडिंग ऑफ फेनॉमेना. बी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. तर या प्रश्नाचा आपण अभ्यास करताना प्रथम आपल्याला पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोच म्हणजे काय हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. कारण पॉझिटिव्हिजममध्ये संशोधन हे वैज्ञानिक पद्धतीवर आधारित असते. निरीक्षण, मोजमाप आणि तथ्यांवर त्याचा भर असतो आणि वस्तुनिष्ठता म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी महत्त्वाची असते. आणि पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोचमध्ये त्याचा उद्देश हा कारण परिणाम म्हणजे कॉज अँड इफेक्ट समजावणे किंवा घटनांचे स्पष्टीकरण करणे हा असतो. तर पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोच म्हणजे काय तर पॉझिटिव्हिजममध्ये पूर्ण सत्य मिळणे कठीण मानले जाते. मानवी अनुभव आणि संदर्भालाही महत्त्व दिले जाते. संशोधनात काही प्रमाणात व्यक्तिनिष्ठता स्वीकारली जाते. तरीही याचा मुख्य उद्देश हा घटनांचे स्पष्टीकरण व समज वाढवणे हा असतो. त्यामुळे पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोच आणि पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोच त्याचे सामायिक उद्दिष्ट असे आहे की ज्ञान निर्माण करणे, घटनांचे कारण समजावणे, वास्तव समजून घेणे हे याची समान उद्दिष्टे आहेत. कारण पॉझिटिव्हिजम म्हणजे काय तर तथ्यांद्वारे स्पष्टीकरण आणि पोस्ट पॉझिटिव्हिजममध्ये संदर्भासहित स्पष्टीकरण. त्यामुळं नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रियगोचर घटनेला समजावून घेणे हे बी हे उत्तर बरोबर या ठिकाणी दिलेले आहे.